आणि आज सकाळच्या मननामध्ये आपण पाहूया मते शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 6 मधून आपण पाहूया की प्रभू आपल्याशी काय बोलत आहे. मते शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 6वं वचन. तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. आणि प्रियानो, या ठिकाणी आपण पाहतो की जो आपला प्रभू आहे, जो आपला पिता आहे, जो गुप्तदर्शी आहे, ज्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये योहान 1:18 मध्ये त्या पुत्रानं पित्याला प्रकट केलेला आहे. आणि असा जो आपला गुप्तवासी पिता आहे तो आपल्या प्रार्थनेचं उत्तर देणारा, त्या प्रार्थनेला प्रतिफळ देणारा असा आपला प्रभू आहे, तो थोर आणि महान देव आहे. आणि अशा वेळेस परमेश्वर या ठिकाणी वचनातून सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणत आहे, त्याचं हे स्टेटमेंट आहे. आणि ज्यावेळेस आपण ह्या 5व्या वचनाकडे वाचतो याच्यामध्ये, तर या ठिकाणी सांगितलंय की परुषी ज्यावेळेस प्रार्थना करायचे त्यावेळेस लोकांनी आपणास पाहावे या दृष्टीने ते प्रार्थना करत असायचे, किंवा आपलं धर्माचरण त्याप्रमाणे ते ठेवायचे. आणि आपण 5व्या वचनामध्ये पाहतो की तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिभा भरून पावले आहेत. आणि ज्यावेळेस परुषी प्रार्थना करायची त्यावेळेस आपण पाहतो की परुषी एका चव्हाट्यावर किंवा उघड्या ठिकाणी लोकांनी पाहावं अशा दृष्टीने ते प्रार्थना करायचे. आणि त्यांची प्रार्थनाचा पाठीमागे एकच उद्देश होता की त्यांचं जे धर्माचरण आहे ते उघडपणे लोकांना दाखवावं. आपण यशाच्या पुस्तकामध्ये वाचतो की आपली धार्मिक कृत्य तर प्रभूला घाणेरड्या वस्त्राप्रमाणे आहेत. आणि पण परमेश्वर या ठिकाणी सांगतो की तू ज्यावेळेस प्रार्थना करतोस त्यावेळेस स्वतः दार लावून घे आणि आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. प्रियानो, खरोखरच की आपला थोर परमेश्वर आहे. आणि जे त्याचा धावा करतात, जे खऱ्या भावानं खऱ्या मनानं पश्चातापी अंतःकरणाने त्याचा धावा करतात, अशा प्रत्येकांना तो प्रतिफळ देणारा असा आपला थोर परमेश्वर आहे. आणि हे जे फेमस होण्याचं काम परुषी लोक करत होते, तर प्रभूला माहित आहे की ते त्यांचं प्रतिफळ भरून पावलंय. आणि ज्यावेळेस प्रभू म्हणते की तुला जर प्रतिफळ पाहिजे तर पहिल्यांदा तू तुझं दार बंद कर, जे जगिकतेसाठी उघडलेलं आहे, जे जगासाठी दार उघडले, जे जगासाठी जगणं आपण जगत आहे, जे जगाच्या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये भरलेल्या आहेत, ते दार पहिल्यांदा आपल्याला प्रियानो बंद केलेलं असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपण ते जगिकतेसाठी जगण्याचं दार बंद करू त्यावेळेस हे जगिकचं दार बंद होऊन एक नवीन दार, स्वर्गीय दार, देवाचं दार, जे प्रार्थनेसाठी उघडलं जात, जे सार्वकालिक देवाच्या उपस्थितीमध्ये नेणारं दार असेल ते आपल्यासाठी उघडलं जाईल प्रियानो या ठिकाणी. आणि असा आपला थोर परमेश्वर आहे जो प्रार्थनेला उत्तर दिल्या वाचून राहत नाही. या ठिकाणी आपण पाहतो की तू ज्यावेळेस खोलीत जातोस तेव्हा आपल्या खोलीचे दार लाव, आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. प्रियानो, खरोखरच परमेश्वर या ठिकाणी अद्भुतरित्या आपल्याला सांगतोय की आपण आपल्या खोलीत जाऊन आपलं जीवन जे जगासाठी आहे ते जगणं बंद करून आपल्या पित्याकडे, आपल्या देवाकडे, त्याच्या समागमे राहून आपलं जीवन आपण जगलं पाहिजे. आपण पवित्रतेमध्ये राहिलं पाहिजे. आणि कारण आपला परमेश्वर पवित्र आहे प्रियानो. आणि खरोखरच की आपण या ठिकाणी पाहतो की त्याची इच्छा जशी आहे तसं आपण जगलं पाहिजे. त्याच्याकडे त्या पवित्रतेनं, त्या पश्चाताप अंतःकरणाने ज्यावेळेस आपण मागू त्यावेळेस तो आपलं स्वर्गीय दार आपल्या प्रार्थनेसाठी उघडतो प्रियानो. आणि पवित्र शास्त्रामध्ये खूपशी उदाहरण आहेत की ज्यातून आपण पाहू शकतो. आपण ह्याच्या अगोदरही किती वेळेस पाहिलेलं आहे. आणि आपण पाहतो की अशी पवित्र शास्त्रामध्ये आणखीन उदाहरण आहेत की ज्या प्रार्थनेला आपल्या प्रभूनं उत्तर दिलेलं नाही. आपण पाहतो की अनेक पुस्तकातून अनेक सेवक आहेत की ज्यांच्या प्रार्थनेचं उत्तर प्रभूनं त्यांना देऊ केलेलं आहे. हबक्कूच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो, हबक्कूचं पुस्तक याचं पहिला अध्याय आणि दुसरं वचन की तो परमेश्वर म्हणत आहे हबक्कूकडे की हबक्कूक म्हणते मी किती वेळ तुझ्याकडे प्रार्थना करू, तू विनवणी ऐकत नाहीस. हे परमेश्वरा, मी किती वेळ ओरडू, तू ऐकत नाहीस. जुलूम झालाय असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करत नाहीस. हबक्कूक या ठिकाणी म्हणत आहे की परमेश्वर तू का ऐकत नाहीस, का प्रार्थनेला उत्तर देत नाहीस. आणि प्रियानो, आपण वाचतो की इर्माच्या पुस्तकात 11 आणि 14 आणि 14 आणि 11 मध्ये की परमेश्वर म्हणतोय की काही काही व्यक्तींसाठी, काही काही गोष्टींसाठी तू प्रार्थना देखील करू नकोस. हे परमेश्वराच्या मुखातून निघलेलं वचन आहे प्रियानो, की तो म्हणतो ह्या व्यक्तींसाठी, ह्या गोष्टींसाठी तू माझ्याकडे प्रार्थना देखील करू नकोस. आणि आपला थोर परमेश्वर आहे. आपण जर वाचतो नीतिसूत्रामध्ये, नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि 13 वचनामध्ये, जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया होते परमेश्वर. प्रियानो,
आणि आपण पाहतो की ज्यावेळेस आपण आपल्या बंद खोलीमध्ये जाऊ आणि आपले पाप घेऊन त्या बंद खोलीचा दरवाजा आपण तसाच उघडा ठेवू, म्हणजे जगितेचं जीवन जर आपण जगत असेल तर परमेश्वर कधीच आपल्यावर दया करणार नाही, तो कधीच आपल्या प्रार्थनेला उत्तर देणार नाही. ज्यावेळेस आपण या नीतिसूत्रामध्ये असतो की आपले दोष झाकून ते कबूल करून ते सोडून देतो, त्याचवर दया होते प्रियानो. आपलं जगिकतेसाठी जगणं किंवा आपलं फेमस होणं आपण ज्यावेळेस सोडू आणि प्रभूसाठी जगू, त्याच्या आज्ञेमध्ये त्याच्या भयामध्ये राहू, त्यावेळेस तो आपल्यासाठी एक महान गोष्ट करण्यासाठी सिद्ध आणि तयार आहे. आपला थोडासा परमेश्वर आहे. स्तोत्रामध्ये आपण वाचतो की स्तोत्र 51 आणि 17 मध्ये देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा, हे देवा भग्न आणि अनुतप्त हृदय तू तुच्छ मानणार नाहीस. ज्यावेळेस आपलं अंतःकरण आपण आपल्या देवाकडे येऊ, ते भग्न असेल त्याच्या समोर तुटले, त्याच्या समोर आपण ज्यावेळेस अश्रुपूर्व पश्चातापूर्ण अंतःकरणाने त्याच्या चरणामध्ये येऊ, त्याच्या चरणामध्ये बसू आणि देवा सांगू की हे देवा मी पापी आहे, ह्या जगामध्ये मी सर्व गोष्टी जगलो, पण आता मला तुझ्या सगळ्यांना समागमे राहायचं, तुझ्या जवळ तुझ्या सानिध्यात राहायचंय. ज्यावेळेस आपण जगासाठी आपलं त्या खोलीचं दार बंद करू, जगासाठी जगणं आपण सोडून देऊ आणि आपल्या देवासाठी जगू, त्यावेळेस तो अद्भुत गोष्टी करणारा असा आपला थोर परमेश्वर आहे. आपण यशाच्या पुस्तकामध्ये वाचतो, यशाचं पुस्तक याचा 58 आणि त्याच्यातील दुसरा भाग ज्यावेळेस आपण वाचतो त्या ठिकाणी लिहिलेलं आहे प्रियानो 58 आणि 9व्या वचनामध्ये, जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखविण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, तर वरती त्याच्या अगोदर लिहिलेलं की अद्भुत गोष्ट देव करण्यासाठी तयार आहे प्रियानो. आणि ज्यावेळेस आपण आपलं जगिक जीवन, ज्यावेळेस आपण आपलं फेमस होणं, ज्यावेळेस आपलं धर्माचरण आपण ढोंगीपणासारखं जगणं सोडून देऊ आणि देवाच्या समोर देवाच्या सानिध्यात त्याच्या समागमे राहून त्याच्या जवळ पवित्रतेमध्ये राहून जगणं चालू करू, त्याच्या ज्या इच्छा आहेत त्याच्या आज्ञापालन त्यामध्ये राहू देतो, एक आपल्यासाठी प्रार्थनेचं एक नवं उघडलं केलेलं आपण पाहू शकतो प्रियानो. आणि असं आपला थोर परमेश्वर आपण पाहूया की लुकाच्या पुस्तकामध्ये लूक कृत शुभवर्तमान याचं 18वा अध्याय आणि 9व्या वचनापासून आपण पाहूयात. लूक कृत शुभवर्तमानाचा 18वा अध्याय आणि 9व्या वचनापासून, आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरवसा धरून इतर सर्वात तुच्छ मानत होते, त्यांनाही त्याने एक दाखला सांगितला. तो असा, एक परुषी व एक जकादार असे दोघे जण प्रार्थना करावयास वर मंदिरात गेले. परुषाने उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्याभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा या जकादारसारखा मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी 8 उपवास करतो, जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. प्रियानो, आपण पाहतो की हा जो जकादार आहे त्याने जगासाठी अजून सुद्धा ते दार उघडं ठेवलेलं आहे. तो सांगत आहे की आपण कशा प्रकारे धर्माचरण करत आहे, कशा प्रकारचं आपण जीवन जगत आहे. तो पाहत आहे की स्वतःला फेमस करण्यासाठी. आणि आपण पाहतो की आपला प्रभू कशा प्रकारचा आहे. तो म्हणत आहे की मी माझं गौरव कोणालाही देणार नाही. यशाच्या पुस्तकामध्ये वाचतो आपण 42 आणि 18 मध्ये की परमेश्वर म्हणलं की मी माझ्यासारखा देव नाही आणि माझं गौरव मी कोणाला देणारच नाही. आपण पाहतो की असा आपला परमेश्वर आहे जो त्याचं गौरव कोणालाही देणार नाहीये. आणि हा जो परमेश्वर आहे तो आपल्याला स्वतःला फेमस करण्यासाठी पाहत होता, या ठिकाणी आपण पाहतो. आणि अशा प्रकारच्या प्रार्थनेला देव बिलकुलही उत्तर देत नाही. त्याला कान आहेत पण तो कधी त्या प्रार्थना ऐकत नाही, त्याला डोळे आहेत पण कधीही तो त्याच्याकडे दृष्टी टाकत नाही प्रियांनो. आणि ज्यावेळेस आपण या 13व्या वचनामध्ये वाचतो की हा जकातदार ज्यावेळेस प्रभूकडे गेला आणि तो म्हणत आहे 13व्या वचनामध्ये, जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न दसता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर. मी तुम्हाला सांगतो त्या दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला. आणि प्रियानो, खरोखरच एक भग्न हृदयाचं अंतःकरण आपल्या परमेश्वराला ऐकतोय. कारण परमेश्वर, आपण वाचतो की 1 शमूएलाचं 16वा अध्याय आणि वचन पुढं की आपला परमेश्वर आहे तो अंतःकरण पाहणार आहे. तो मुख पाहत नाही, तो आपलं धर्माचरण पाहत नाही, तर आपल्या अंतःकरणामध्ये आपण त्याच्यासाठी कसं जगतो, त्याच्यासाठी कशा प्रकारचं जीवन व्यतीत करण्याची इच्छा करतो, तो अंतःकरण ओळखणारा प्रभू आहे आपला प्रियानो. आणि म्हणून ज्यावेळेस या जकादाराने प्रार्थना केली, त्याने सांगितलं की देवा मी पापी आहे. त्याने ज्यावेळेस कबूल केलं की देवा मी पापी आणि स्वर्गाकडे दृष्टी लावण्याच्या देखील मी योग्यतेचा नाही, आणि तो आपला ऊर बडवीत पश्चाताप करत म्हणाला, देवा, मज पाप्यावर दया कर. प्रियानो, खरोखरच परमेश्वराला ही प्रार्थना आवडली. परमेश्वराला ह्या जकादाराचं जीवन जगणं आवडलं, ज्यानं स्वतःला देवाच्या चरणात टाकून
स्वतःला शून्य केलं आणि त्या शून्याला परमेश्वरानं अद्भुतरित्या मोठं केलेलं आपण हे पाहतो. त्या जकातदारावर परमेश्वरानं आशीर्वादाची रेचल केलेलं आपण पाहतो. त्या जकातदाराच्या प्रार्थनेचं उत्तर अद्भुतरित्या देऊ केलेलं आपण या ठिकाणी पाहतो. असा आपला थोर परमेश्वर आहे. आपण आणखीन एका पुस्तकामध्ये वाचतो की लुकाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन, लूक शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 11 ते काही भागा पुढच्या वचनामध्ये आपण पाहतो की उदयापुत्राचं एक चित्र, एक दाखला या ठिकाणी आपण दिलेला पाहतो. त्यातून आपण मोजकी वचन पाहूया की कसा एक उदयापुत्र ज्याला त्याच्या बापापासून सर्व मिळालं होतं, जो जगितेमध्ये जगण्यासाठी एकदम व्यग्र होता, जो जगीमध्ये जगण्यासाठी व्यस्त होता, त्याला थोडं सुद्धा वेळ नव्हता की आपल्या पित्याकडे पाहावं. आपण पाहतो की ह्या लुकाच्या पुस्तकात 15 आणि 13 मध्ये आपण पाहतो, मग फार दिवस झाले नाही तो धाकटा मुलगा का सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडू लागला. तेव्हा त्याला चणचण पडू लागली. आणि प्रियानो, आपण पाहतो की तो एक कशा प्रकारचा आपल्या बापाकडून सर्व घेऊन जगीत जगण्यासाठी व्यस्त होता. आणि आपण पाहतो की त्याचे सर्व संपल्यानंतर आपण पुढच्या वचनामध्ये पाहतो की ज्यावेळेस त्याचं संपलं आणि तो शुद्धीवर आला, वचन 17, शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या घरी तरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो. मी उठून आपल्या बापाकडे जाईन, त्याला म्हणेल, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा. आणि प्रियानो, आपण पाहतो की हा एक उदयापुत्र ज्यानं जगिकतेसाठी जीवन जगलं आणि आता तो इथून पुढं जगिकतेचं जीवन जगण्यासाठी ते दार बंद करत आहे आणि आपल्या बापाकडे येत आहे आणि तो म्हणत आहे की मी आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास योग्य नाही, मला आपल्या एका दासाप्रमाणे ठेवा, आपल्या एक मोलकप्रमाणे ठेवा. आणि ज्यावेळेस तो आपलं अंतकरण पश्चातापूर्वक आपल्या बापाकडे येतो आणि त्याला बाप अद्भुतरित्या त्याला आशीर्वाद केल्याशिवाय राहत नाही. प्रियानो, असा आपला स्वर्गीय प्रभू आहे, असा आपला स्वर्गीय जीवन देव आहे, जो त्या उदयापुत्रावर त्यानं अद्भुतरित्या दया केली. असा आपला परमेश्वर आहे की जो प्रार्थनेला उत्तर देणार आहे, तो दया करणारा परमेश्वर आहे. ज्यावेळेस आपण पश्चातापूर्वक अंतकरणाने त्याच्याकडे येऊ, त्याच्या चरणात बसू आणि त्याच्याजवळ प्रार्थना आणि विनंती करू. आपण पाहतो की योनाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आपण योनाचं पुस्तक पाहतो, आपल्याला जाणवतं की कशा प्रकारे निनवेकरांचं जीवन होतं, कशा प्रकारे ते जगत होते, कशा प्रकारे मूर्तीपूजेत, वाईट गोष्टीत, आज्ञा मोडण्यात ते सदैव तत्पर असे असायचे. पण आपण पाहतो की पुढं की ज्यावेळेस या योनानं त्यांना देवाकडून आलेला संदेश सांगितला, त्यांना सांगितलं की अशा अशा प्रकारे गोष्टी करा. आणि आपण पाहतो की राजापासून तेथील सर्व प्राण्यांनी पश्चाताप केला. प्रियानो, आणि आपण पाहतो की त्या योनाची त्या निनवेकरांची संख्या जवळजवळ 1,20,000 लोक होती, त्याच्यापेक्षाही अधिक असावेत. आणि कितीतरी प्राणी आणि कितीतरी गोष्टी अशा लोकांनी राखेत बसून पश्चाताप केला, देवाजवळ आपलं अंतकरण ओतलं, ते पापापासून फिरले आणि देवानं त्यांच्यावर दया केलेली पाहतो. आपण पाहतो की देवानं त्यांना अद्भुतरित्या त्या संकटातून सोडवलं. आपण पाहतो की पहिल्यांदाच पवित्र शास्त्रामध्ये की देव जो बोललेला आहे त्यांच्या पश्चातापी अंतःकरणामुळे त्यांच्यावर त्याने ती गोष्ट, ते दुष्ट गोष्टी आणलेल्या नाहीत, त्यांना ते सोडवलं, त्यांना वाचवलं. आपण पाहतो की त्यांना 10व्या वचनामध्ये, 3रा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये, योना 3 आणि 10, तेव्हा देवाने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात ते आपल्या कुमार्गापासून वळले आहेत हे पाहिले. तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणेन असे जो तो म्हणाला होता, त्या दिवशी तो अनुताप पावला आणि त्याने त्याचवर ते आणले नाही. खरोखरच आपला थोर परमेश्वर आहे, तो त्याला दया करण्यात आनंद आहे. पण त्यांच्यावर जे आपलं पाप कबूल करून सोडून देतात, जगितेसाठी जीवन जगणं बंद करतात. आणि ज्यावेळेस आपण पाहतो की मत्ती शुभवर्तमानामध्ये तू जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा आपल्या खोलीत जा, आपल्या खोलीचा दरवाजा लावून घे आणि आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तो त्याला उत्तर देईल. असा आपला थोर परमेश्वर आहे प्रियानो, जो प्रार्थनेला उत्तर देतो आणि तो उत्तम दिल्या वाचून राहत नाही, त्याच्या लेकरांवर दया केल्या वाचून तो राहत नाही, कारण उत्तम देणं देवाला पसंत आहे. सर्वोत्तम देणारा आपला थोर परमेश्वर आहे. पण कधी ज्यावेळेस आपण आपलं जीवन जगिकतेचं सोडून देऊन त्याच्या इच्छेप्रमाणे आपण जगू, असा आपला थोर परमेश्वर आहे, जो प्रार्थनेला उत्तर देणारा असा थोर आपला जीवन देव आहे.
आणि खरोखरच आपण त्याच्या ज्यावेळेस संगतीत राहू, त्याच्या आज्ञेत, त्याच्या भयात राहू, असा आपला त्यावेळेस तो अद्भुत गोष्टी करणारा परमेश्वर आहे. यशाच्या पुस्तकामध्ये आपण वाचतो, यशाचं पुस्तक याचा 58वा अध्याय आणि वचन 9, आपण ते वचन वाचूया. यशाचं शुभवर्तमान 58वा अध्याय आणि वचन 9. तेव्हा तू हाक मारशील, तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकल. तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल, हा मी आहे. आणि हे कधी होईल प्रियानो? ज्यावेळेस आपण जगासाठी जगणं सोडून देऊ, आपल्या देवपित्यासाठी जगणं चालू करू, त्यावेळेस आपला प्रभू त्या ठिकाणी स्वतः असेल की ती प्रार्थना ऐकण्यासाठी, त्याला उत्तर देण्यासाठी. आपण दानिएलाकडे सुद्धा पाहतो की ज्यावेळेस तो एक 60 वर्षाचा व्यक्ती असताना, एका दुर्बल देहामध्ये असताना, त्यानं ज्यावेळेस राजानं द्वाही फिरवली, फरमान फिरवली की त्याच्याशिवाय कोणी देवाची पूजा करणार नाही. पण दानिएल ज्यावेळेस आपला खोलीत गेला, एक 60 वर्षाची व्यक्ती जी वृद्ध झालेली, त्यानं आपले गुडघे टेकवले प्रियानो आणि देवाजवळ प्रार्थना केली. देवाने त्याला वाचवलं. शद्रक, मेषक, अबेदनगो यांच्यासाठी आपण जीवनात पाहतो की त्याने कशा प्रकारे देवाला सादर केलं, कशामध्ये सुद्धा संकटामध्ये सादर केलं, पण त्या प्रार्थनेला उत्तर देण्यासाठी देव आपण पाहतो की पहिल्यांदा त्या ठिकाणी उपस्थित होता प्रियानो. आपला प्रभू आपल्या प्रतीक्षेत आहे, त्याला चांगलं देणं कळतंय आणि असं आपला थोर परमेश्वर आपल्या अनेक प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी आज सिद्ध आहे, तयार आहे, आपल्या जवळ आहे. आणि असा आपला थोर परमेश्वर आपल्याला लाभलाय, त्याबद्दल आपण त्याला धन्यवाद देऊया. आपण जो थोर परमेश्वर आहे त्याला धन्यवाद देत राहूया आणि आपण असं जीवन जगत राहूया की जेणेकरून तो आपल्या प्रार्थनेचं उत्तर देण्यासाठी सदैव आपल्या सोबत, आपल्या अगोदर तयार राहील की तो म्हणेल, हा मी आहे, मी ऐकत आहे आणि मी उत्तर देईल. असा आपला थोर परमेश्वर असं करण्यास तुम्हा आणि मला, आपल्या सर्वांना सहाय्य करो.